बटाटा तंदूर स्ट्रीट फूड। सुमन आपला नवरा पाटील सोबत शहरात येते। एवढ्या मोठ्या शहराला बघून पाटील, अगं बायको, एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपण कसे राहणार? मला तर खूप भीती वाटत आहे। मुलं गावी आहेत, ते तिथे आणि आपण इथे। समोर खूप त्रास होणार आपल्याला। अहो, गावात काम नाही आहे, तिथे उपाशी मरण्यापेक्षा इथे कोणते ना कोणते काम करून जीवन जगू। आपली परिस्थिती ठीक झाली की मुलांना पण बोलवून घेऊ इथे, तुम्ही काळजी नका करू। पण बायको, शहरात आपण कुणालाच ओळखत नाही, मग कोण नोकरी देणार आपल्याला? अरे, आपल्याला कुणी ओळखण्याची गरज नाही आहे। हे घ्या 500 रुपये, जा आणि बटाटा आणि कोळसा घेऊन या। अरे, आत्ताच आपण आलोत आणि तुला खाण्याचं सुचत आहे? हे बघ, मला भूक नाहीये, पहिल्यांदा आपण काम बघू। ओहो, हे आपल्या जेवणासाठी नाही आहे, आपण बटाटा तंदूर बनवून विकू। शहरातील भुक्या माणसांना आपण आपल्या गावाचा स्वाद दाखवू। पहिल्यांदा हे सगळे घेऊन या बरं। तेव्हा पाटील सामान घेण्यासाठी 500 रुपये घेऊन बाजारात जातो। तो बाजारातून जात होता तेव्हा बबन नावाच्या चोराने पाटीलच्या खिशातून 500 रुपये चोरले। पाटील बटाट्याच्या दुकानात गेला आणि दुकानदाराला, अरे भाऊ, मला 5 किलो बटाटे आणि 2 किलो कोळसा द्या, असे म्हणत खिशात हात टाकतो तेव्हा पैसे नव्हते। पैसे शोधत पाटील, अरे अरे, माझे पैसे कुठे गेलेत? अरे, माझे पैसे कुठे पडलेत? ए भाऊ, चल निघून, माझ्या दुकानासमोर हे नाटक नको करूस। माहिती नाही कुठे पडले, तिथं जाऊन शोधत बस तू। खिशात दमडी नाही आणि आला खरेदी करायला, चल फुटीतून। उदास होऊन पाटील सुमनकडे येतो। त्याला बघून सुमन, अहो, हे काय, तुमचे हात रिकामे का बरं? बटाटे कुठे आहेत? तेव्हा पाटीलने घडलेली सगळी घटना तिला सांगितली। या शहरात जगणे खूपच अवघड आहे। आपल्याकडे जे पैसे होते ते पण चोरीला गेलेत। आता गावी जाण्यासाठी सुद्धा पैसे नाही उरलेत। अहो, जरा धीर धरा, माझ्याकडे पुन्हा एक उपाय आहे, तुम्ही काळजी नका करू बरं। असे म्हणून आपल्या कानातले काढून ती पाटीलला देते। हे कानातले विकून जे काही पैसे मिळतील त्या पैशाने बटाटा आणि कोळसा विकत घेऊन या। बापरे, या शहरात सोने विकायला मी जाऊ? नाही नाही, हे बघ, मी इथेच सामानाजवळ राहून यावर लक्ष ठेवतो, तूच जा आणि सोने विकून ये। मग सुमनने स्वतःच जाऊन कानातले विकले आणि जे काही पैसे मिळाले त्या पैशाने बटाटा, कोळसा आणि आवश्यक असणारे सामान विकत घेतले। तिने एका ठेल्यावर एक शेगडी ठेवली, त्यावर कढई ठेवून त्यामध्ये बटाटा टाकून बटाटा तंदूर ती बनवून विकू लागली। या या, गरम गरम बटाटा तंदूर खायला या, स्वादिष्ट आणि आरोग्यास गुणकारी आहे हे। एक वेळ खाल्ले की वारंवार खाण्याची इच्छा होणार, खूप स्वस्त आहे आणि तुमची भूक पण भागवणार। असे आवाज देऊन ओरडू लागली तेव्हा लोक तिथे येऊन बटाटा तंदूर खाऊ लागले। अरे वा, हे तर जसे घरी बनवतात ना अगदी तसेच आहेत, आणि तुझ्या हातची ही जी चटणी आहे ना, त्याला माझ्या आईच्याच हाताची चव आहे बघ, खूपच स्वादिष्ट आहे, असे म्हणत एक एक व्यक्ती 2 ते 3 प्लेट खाऊ लागला। सायंकाळ होईपर्यंत सगळे बटाटा तंदूर संपले। त्यांना खूप सारे पैसे मिळाले। ते पैसे पाटीलला देताना सुमन, हे घ्या आजची कमाई, हे पैसे घेऊन पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि गावी मनी ऑर्डर करा। बाबांना सांगा की मुलांना घेऊन शहरात या म्हणून। आता समजले ना की आपण शहरात पण जीवन जगू शकतो, जो कष्ट करतो तो कुठेही जीवन जगू शकतो। हो ग सुमन, तुझ्याच धैर्यामुळे मला पण वाटते की आपण शहरात जगू शकतो। तू इथेच थांब, मी पोस्ट ऑफिस मध्ये मनी ऑर्डर करून आलोच, असे म्हणून पाटील पोस्ट ऑफिसला जायला निघाला। तेव्हा बबन चोराने पुन्हा पाटीलला बघितले। अरे वा, हा अडाणी माणूस पुन्हा मिळाला। खिसा बघून वाटतंय की खूप सारे पैसे आहेत आज। आता सगळे पैसे लंपास करतो, म्हणजे माझा 1 हप्ता आरामात निघून जाईल, असे म्हणतो। तो पाटीलचे पैसे चोरणार की मागून सुमन येते। तिने त्याला मागून जोरात लाथ मारली। बबन दूर जाऊन पडला। हरामखोर चोर, पैसे चोरतोस, थांब, असे म्हणून बबनला पकडून त्याची चांगलीच पिटाई केली। बबन स्वतःला वाचवण्यासाठी
अरे माझ्या शहरात येऊन मलाच लाथ मारली, मी तुम्हाला संपवून टाकणार, अशी धमकी देऊन तो तिथून निघून गेला. सुमन, खूप मोठ्या आपत्तीमध्ये सापडलोय आपण. माहिती नाही की तो आता काय करणार. तो बडबोला, तो काहीच करू शकत नाही, चला तुम्ही. असे म्हणून त्याने पोस्ट ऑफिस मध्ये पैसे डिपॉझिट केले. ते एका लहान किरायाच्या घरी राहू लागलेत. दुसऱ्या दिवशी सुमन आपले मूल आणि बाबासोबत दुकानात आली. तिथे काही सरकारी अधिकारी, आजपासून कुणीही इथे दुकाने लावू शकत नाही, तुमच्यामुळे रहदारीसाठी त्रास होतोय. सर, तुम्ही जर असे बोलणार तर मग आम्ही कसे जगणार? गावात काम नाही म्हणून कामासाठी शहरात आलो, जगण्यासाठी इथे दुकान लावले. तर तुम्ही म्हणता की इथे दुकान नका लावू? या परिस्थितीत आम्ही कुठे जाणार? सर, तुम्हीच आता कोणता मार्ग सांगा. एक काम करा, त्या समोरच्या कॉलेजच्या मैदानात तुम्ही आपले स्ट्रीट फूडचे दुकान लावू शकता. सगळी लोक तिथंच येऊन खाऊ शकतील. सायंकाळी सुमनने बटाटा तंदूर स्ट्रीट फूडचा बोर्ड लावला. दुकान चालवत आपल्या परिवारासोबत ती आनंदाने राहू लागली.